आज आपण एका अशा ठिकाणी आलो आहोत जिथे केवळ आजारावर उपचार नाही तर मनाला दिलासा आणि जीवनाला नवी दिशा मिळते. आज आपल्या शहरात नव्याने सुरू झालेलं आहे मनस्पर्श काउन्सिलिंग सेंटर, जिथे मानसिक आरोग्य, तणाव, चिंता, कौटुंबिक अडचणी, विद्यार्थ्यांचे प्रश्न यावर सखोल मार्गदर्शन केलं जातं. नमस्कार, मी अनघा पांडे आणि आज आपल्या सोबत आहे श्री रवींद्र इंगे, ज्यांना 10 वर्षापेक्षा जास्त पासून काउन्सिलिंगचा अनुभव आहे. त्यांनी असंख्य लोकांच्या मनातील अंधार मिटवला, त्यांना योग्य मार्गदर्शन करून जीवनाची खरी वाट दाखवली, अनेकांच्या करिअरची दिशा ठरवली, कौटुंबिक सुख समृद्धी वाढवली आणि प्रत्येकाला स्वप्न साकार करण्याची शक्ती दिली. आता त्यांनी स्वतःचं एक काउन्सिलिंग सेंटर उभं केलं आहे. चला तर मग आपण त्यांच्या या काउन्सिलिंग सेंटर बद्दल त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि तुमचं अभिनंदन सगळ्यात पहिले तुमच्या नवीन काउन्सिलिंग सेंटरसाठी. तर आम्हाला सांगा, हे सेंटर सुरू करण्यामागचा तुमचा हेतू काय होता आणि मनस्पर्श हेच नाव का? जसे की तू सुरुवातीला सांगितलंस माझ्या इंट्रोडक्शन मध्ये, जोडप्यांचं मला येत असतं सर फोन किंवा सर तुम्ही आम्हाला ह्या पद्धतीने कसं समजून सांगू शकता. मग हे सगळं मी गेल्या 10 वर्षापासून प्रत्येकाचं ऐकत आलो आणि मी विचार केला की खूप अडचणी देत लोक आणि त्यांना खरंच गरज आहे काउन्सिलिंगची. आणि मग मी आणि त्याला टायटल काय द्यायचं, ते मनस्पर्श. म्हणजे आपलं जे बोलणं आहे ते त्यांच्या मनात उतरवणे, त्यांच्या डोक्यात उतरवणे, हेच आपलं काम ठेवलं पाहिजे. आणि हाच उद्देश आमचा मनस्पर्श काउन्सिलिंग सेंटर उघडण्याचा आहे. आणि सर, इथे कोणकोणत्या वयोगटातील लोक येऊ शकतात? वयोगटासाठी तू जर म्हणत असशील तर कसं आहे की विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये, प्रौढ आहेत आणि काही सिनियर सिटीजन्स पण आहेत की जे खरंच ग्रासलेले आहेत, त्यांना खरंच मार्ग दाखवण्याची गरज आहे. तर असे हे 3 टप्पे आहेत. या 3 टप्प्यातल्या लोकांना आपण मार्गदर्शन करू शकतो. इथे कोणकोणत्या सुविधा दिल्या जातात? सुविधा म्हणजे तर सुविधा एक सर्वात महत्त्वाची सुविधा म्हणजे समजा आता जर मला कोणी फोन केला आणि सांगितलं की मला अशी अशी अडचण आहे, तर मी आधी त्यांना मीच प्रश्न विचारतो स्वतः की तुम्हाला जर तुमच्या मनातलं बोलायचं असेल तर माझं मनस्पर्श काउन्सिलिंग सेंटर आहे. तुम्हाला जर मनातलं बोलायचं असेल तर मी तुम्हाला कुठे भेटू. कारण काही काही जणांना कसं असतं, प्रायव्हसी पाहिजे असते, घरी सगळं कुटुंब असतं, त्यांच्यासमोर आपल्याला बोलता येत नाही. माझ्या ऑफिसमध्ये म्हटलं तर माझ्या ऑफिसमध्ये कोण ना कोणतरी आलेलं असतं, तिथं असं मोकळं जागा त्यांना बोलता येत नाही. मग ते सांगतात की सर तुम्ही आम्हाला ह्या ठिकाणी येऊन भेटा, म्हणजे आम्ही तुमच्याशी मनमोकळं बोलू शकू आणि तुम्ही आम्हाला जे काउन्सिलिंग कराल ते आम्ही व्यवस्थितपणे ऐकून घेऊ शकू. हाच उद्देश आहे. आणि सर, खूप लोक काउन्सिलिंग घ्यायला घाबरतात, तर तुम्हाला काय वाटतं, काउन्सिलिंग घ्यायला का घाबरू नये? घाबरूच नाही. कसं असतं माहिती का, डॉक्टर असतो माहितीये, आपण डॉक्टरकडे एका विश्वासाने जातो आणि त्याला सगळं मनातलं सांगतो की डॉक्टर मला असा असा त्रास आहे, पण तुम्ही मला अशा पद्धतीने उपचार करा माझ्यावर. हे एकदम मनातलं सगळं सांगून टाकतो आपण, त्याच्यापुढे लाजत नाही. तसंच काउन्सिलरचं असतं. काउन्सिलर समोर बोलताना कुठल्याही प्रकारची लाज बाळगायची नाही, कारण तो सगळ्या गोष्टी कॉन्फिडेन्शियल ठेवतो, जसं की डॉक्टर ठेवतो. डॉक्टर सगळ्यांना सांगत फिरतो का की ह्याला हा आजार झालाय असं सांगत फिरत नाही. सेम काउन्सिलरचं असतं, तो सगळ्या गोष्टी कॉन्फिडेन्शियल ठेवतो आणि त्यामुळेच त्यांनी न घाबरता, न कुठल्याही प्रकारचे डगमगता एकदम पूर्ण व्यवस्थितपणे त्याला सगळं सांगायचं आहे, जेणेकरून तो तुम्हाला चांगल्या प्रकारे काउन्सिलिंग करू शकतो. आणि सर, तुमचं सेंटर इतरांपेक्षा वेगळं कसं? इतरांपेक्षा वेगळं म्हणशील तर माझं जे सेंटरचं सर्वात महत्त्वाचा उद्देश मी काय ठेवलेला आहे की प्रत्येकाने फोन केला मला तर त्याचा फोन अटेंड करणे पर्सनली, आणि तो जितक्या वेळ बोलेल. समजा काही लोक काय करतात की नाही, मला फक्त तुम्हाला 15 मिनिटं बोलताय, 10 मिनिटं बोलताय. मी तसं नाही म्हणतात. तुमची समस्या आहे ना, काही काही लोक असे व्यक्त झालेले नसतात, तुम्ही व्यक्त होण्यासाठी मार्ग शोधत असतात आणि काउन्सिलर हा सर्वात चांगला मार्ग आहे की जो तुम्ही त्याच्यापुढे व्यक्त होऊ शकता, हसू शकता, रडू शकता, सर्व काही सांगू शकता. तर तो एक उद्देश माझा आहे की बाबा त्यांनी स्वतःहून माझ्याशी बोलणे आणि स्वतःहून सर्व काही सांगणे, हा एक माझा त्यामागचा उद्देश आहे. आणि म्हणूनच इतर लोकांपेक्षा मी वेगळा काय तर त्यांना मी अटेंड करतो. ते म्हणतील, समजा त्यांनी मला सांगितले की तुम्ही मला या ठिकाणी येऊन भेटा, मी तिथे जाऊन भेटतो.
वेळ दिला म्हणजे ती वेळ पाळतो मी. हा माझा एक चांगला गुण म्हणा तो. आणि सर अजून आणखी लोकांना काही शंका किंवा प्रश्न असेल तर तुम्ही त्यांना काय सांगता? लोकांना जर काही शंका असतील तर त्यांनी माझा खाली नंबर दिलेला असणारच आहे, त्याच्यावर त्यांनी मला कॉन्टॅक्ट करावा आणि बिनधास्त बोलावं. कारण तुम्ही माझ्याशी बोलला नाहीत तर लक्षात ठेवा तुम्ही कोणाशीच पुढे बोलू शकणार नाही. आजपर्यंत तुम्ही जे सर्वांनी मनात ठेवलेलं असतं, सर्व लोक काय करतात मनात ठेवतात आणि तुम्हाला माहिती आहे तेव्हा आता अशी परिस्थिती आहे की मनात जे लोक ठेवतात आणि त्यांना ना एकतर डोक्याचा त्रास तर आहेच आहे, डोकेदुखी वगैरे, रात्री झोप येत नाही आणि दुसरं काय तर मग डॉक्टरकडे जावं लागतं की डॉक्टरना सांगावं लागतं. शेवटी काय की तुम्हाला एकतर गोळ्या घ्यायच्या, कुठल्या तरी गोळ्या घेऊन बरा व्हा, किंवा तुम्हाला असं वाटत असेल की मी काउन्सिलिंगने बरं होऊ शकतो किंवा बरे होऊ शकते तर तुम्ही माझ्याकडे येऊन बरं होऊ शकता किंवा बरं होऊ शकते. नक्की सर, थँक्यू सो मच सर, तुमचे खूप खूप आभार. मला खूप छान वाटलं तुम्ही आलात आणि तुमच्या काउन्सिलिंग सेंटरबद्दल सांगितलं. थँक्यू सो धन्यवाद, मच. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये मनशांत असणं खूप गरजेचं आहे. जर तुम्हालाही तणाव, चिंता, गोंधळ किंवा भावनिक त्रास वाटत असेल तर मनस्पर्श काउन्सिलिंग सेंटर एक नवी आशा ठरू शकते. आजच संपर्क करा आणि तुमच्या आयुष्याला नवी दिशा द्या, कारण मन शांत तर जीवन सुंदर.